असा आहे 12 ज्योतिर्लिंगांचा इतिहास, शिवाच्या तेजस्वी रूपांची अद्भुत कहाणी। ओम नमः शिवाय। शिवभक्तांनो, आज आपण एक अत्यंत पवित्र आणि अद्वितीय विषय घेऊन आलो आहोत, 12 ज्योतिर्लिंगांचा इतिहास आणि त्यांच्या निर्मितीमागची अद्भुत कथा। जगात लाखो मंदिरे आहेत, पण भगवान शिवाच्या फक्त 12 पवित्र स्थळांनाच ज्योतिर्लिंग म्हणतात। या प्रत्येक ज्योतिर्लिंगाची स्वतःची एक कथा आहे। त्या कथा केवळ पुराणांमधील नाहीत, तर त्या भारतीय संस्कृतीच्या आधारस्तंभांपैकी एक आहेत। ज्योतिर्लिंग म्हणजे काय? ज्योतिर्लिंग या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे। ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे निराकार ब्रह्म। शिवाचा तेजस्वी रूपात प्रकट झालेला अवतार म्हणजे ज्योतिर्लिंग। हे फक्त दगडाचे पिंड नाहीत, तर ब्रह्मांडातील प्रकाशाचं मूर्त स्वरूप मानलं जातं। पुराणांनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णूमध्ये श्रेष्ठत्वासाठी वाद झाला। त्यावेळी शिवाने एका तेजस्वी दिव्य स्तंभावरून प्रकट होऊन त्यांना आपलं तेज दाखवलं। तेच स्तंभ ज्योतिर्लिंग म्हणून पूजलं जातं। 12 ज्योतिर्लिंगांची नावं आणि त्यांचा इतिहास। 1. सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात। हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे। चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या शापापासून मुक्त होण्यासाठी इथे तपश्चर्या केली। हे मंदिर परकीय आक्रमकांनी अनेकदा उद्ध्वस्त केलं, पण प्रत्येक वेळी ते नव्याने उभं राहिलं। हे श्रद्धेचं आणि नशिबाचं प्रतीक आहे। 2. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश। शिव आणि पार्वतीने कार्तिकेयाला भेटण्यासाठी इथे वास्तव्य केलं। दक्षिण काशी म्हणून ओळख। पर्वतराज श्रीशैलममध्ये वसलेलं हे ज्योतिर्लिंग अत्यंत रम्य ठिकाणी आहे। 3. महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश। काळाच्या पलीकडचं शिवरूप। येथे शिवलिंग दक्षिणमुखी आहे, जी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे। पांडवांनी सुद्धा याची पूजा केली होती। अघोरी परंपरेचा केंद्रबिंदू। 4. ओंकारेश्वर, नर्मदा नदीच्या बेटावर असलेलं हे शिवलिंग ओमचा आकार असलेल्या पर्वतावर आहे। शिवाच्या आणि विष्णूच्या भक्तांमध्ये श्रेष्ठत्वाच्या वादामुळे शिव प्रकट झाले। 5. केदारनाथ, उत्तराखंड। हिमालयातील उंच डोंगरांमध्ये वसलेलं। पांडवांनी शिवाची क्षमा मागण्यासाठी इथे तपश्चर्या केली। हे मंदिर वर्षभर उघडं नसतं, फक्त काही महिन्यांसाठी दर्शनाची संधी मिळते। 6. भीमाशंकर, महाराष्ट्र। त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर शिव इथे प्रकट झाले। सह्याद्री पर्वतामध्ये आणि पश्चिम घाटातील जैवविविधतेत वसलेलं भीमा नदीचं उगमस्थान। 7. काशी विश्वनाथ, वाराणसी, उत्तर प्रदेश। भगवान शंकराचे स्वतःचे नगर। मृत्यूच्या वेळी ज्यांच्या कानात राम किंवा शिव नाव घातलं जातं ते मोक्ष प्राप्त करतात। ज्ञान, मोक्ष आणि भक्तीचं हे केंद्र। 8. त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र। गोदावरी नदीचं उगमस्थान। येथे शिवलिंगावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे चिन्ह आहे। संपूर्ण भारतातील त्र्यंबक तीर्थ कुंभमेळ्याचं एक प्रमुख केंद्र। 9. वैद्यनाथ, देवघर, झारखंड। रावणाने हे शिवलिंग लंकेत नेताना चुकून इथे ठेवलं आणि ते इथंच स्थापित झालं। हे शक्तिपीठही मानलं जातं। उपचार आणि आरोग्याचं प्रतीक। 10. नागेश्वर, गुजरात। दारुक नावाच्या राक्षसाने एक भक्त त्रास दिल्यावर शिव प्रकट झाले। भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देणारा शिव। 11. रामेश्वरम, तामिळनाडू। श्रीरामाने लंकेत जाण्याआधी इथे शिवलिंगाची स्थापना केली। राम आणि शिव यांची अनोखी भेट इथे पाहायला मिळते। उत्तर दक्षिण भारताचा आध्यात्मिक संगम। 12. घृष्णेश्वर, महाराष्ट्र, एलोरा। एक अत्यंत भक्त महिलेच्या निष्ठेमुळे इथे शिव प्रकट झाले। अजंठा एलोरा लेण्यांच्या जवळ। अत्यंत सुंदर आणि शांत वातावरण। या 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा का करावी? प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा एक भाग आपल्या जीवनाशी संबंधित आहे। आरोग्य, शक्ती, ज्ञान, काळावर मात, भक्ती आणि मोक्ष। ज्योतिर्लिंग यात्रा ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आध्यात्मिक जागृतीचा मार्ग आहे। या 12 ज्योतिर्लिंगांची कहाणी आपल्याला भक्तीचा, श्रद्धेचा आणि संयमाचा मार्ग दाखवते। मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हर हर महादेव लिहा। ज्यांना शिवाची भक्ती वाटते त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा। अशा पवित्र आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचा शिवसंस्कार चॅनल नक्की सबस्क्राईब करा।